गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे, आज म्हटलं रेग्युलर ब्लॉग नको, एक पॉडकास्ट घेऊ प्रियंकाचा आणि आईचा, सासू वर्सेस सून. तर एक टॉपिक आहे मी काढला आहे. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं एक पॉडकास्ट घ्यायचा, या दोघींना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं. तर हा टॉपिक बऱ्याच लोकांच्या घरात असतो, पण असं ओपनली कोणी बोलत नाही. तर आजच्या पॉडकास्टचा टॉपिक आहे सासू सुनेचं भांडण का सासू सुनेचं कोऑर्डिनेशन. तर असं होणार आहे. हसते प्रियंका, एवढ्या हाईटवर बसली आहे आणि आई या चेअरवर बसली आहे. तर काही नाही, नॉर्मल कम्युनिकेशन, गप्पा होणार आहे. एवढं काही सिरियस टॉपिक नाही आहे. जे सगळ्यांच्या घरात असतं तेच असणार आहे. तर मला माझे मित्र म्हणजे ऑफिसचे कलिग मैत्रिणी होते ना, ते म्हणजे असे विचारतात की बाबा तुम्ही कसं राहता, भांडणं होत नाही का तुमची, असं तसं सासू सुनेचं किंवा असं. तर त्याच्याबद्दल थोडंसं विचारायचं आहे. त्यांना म्हणावं टाईमच नाही आमच्याकडे भांडायला. हां, आपण येणार आहे, एक टॉपिक घेऊ आणि पुढे येऊ. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपापलं रुटीन सांगायचं, म्हणजे डेली ॲक्टिव्हिटी कितीला उठतो काय. आधी प्रियंका तू सांग, तुझं रुटीन कसं असतं? सकाळी 7 वाजता उठून आवरून 7:30 वाजता मी जिमला जाते. जिमवरून 9:30 वाजेपर्यंत येतो. त्यानंतर पटकन बाथ घेते आणि नाश्ता माझ्यासाठी रेडी असतो. आई रेडी करतात. मग नाश्ता खाल्ल्यानंतर मी स्वयंपाकाला लगेच लागते, कारण की 11 वाजता माझं लॉग इन असतं. तर मग 10:30 ते 11पर्यंत मी स्वयंपाक किंवा जे पण कामं असेल ते पटपट आवरून घेते. आणि ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत आमच्या घरातलं सगळं काम संपतं, कारण की आम्ही तिघं पटपट कामं करून घेतो. त्यानंतर मग मी जॉबला बसते आणि ते मला 8:30 वाजेपर्यंत चालू असतं, 8-8:30 वाजेपर्यंत. तर आई माझ्या बाळाला सांभाळते आणि इवन रात्रीचं डिनरसुद्धा माझ्यासाठी रेडी असतो. आई सांगेल चांगलं बऱ्यापैकी. हो, पण माझं आहे की रेडी असतो. तर मग मी जेवते. आयतं मला जेवण आहे रात्रीचं. आणि त्यानंतर मग ॲज युजल झाडू, ओटा आवरणं, भांडी ते मी करते. आता मित्रांनो, प्रियंकाची बाजू ऐकली, आईचं रुटीन आपण जाणून घेऊ. तर बिंदास बोल, काय नाही, सकाळी किती वाजता उठते काय तसं सांग, त्याच्यातच बोल. माईक चालू तुला. म्हणजे आधी उठते ते 6 सगळं वाजता. सांग, किती वाजता उठते काय, किती वाजता उठते. 6ला उठते, त्याला दूध पाजते. बरं. 6 वाजता विवानला आणि मग परत थोडी झोपते. मग 8ला उठते. मग 8ला उठल्यावर आंघोळ होती. मग पटपटा नाश्ता करायचा. मग नंतर तो उठत नाही, त्याला मध्ये मध्ये हलवायचा. मग झोपतो तो 10 वाजेपर्यंत. मग तोपर्यंत आम्ही सगळी कामं उरकून घ्यायची. मग बाकीची बारकाली कपडे, प्रियंका भांडी घासायची, प्रियंका स्वयंपाक करीती, पटकन उरकते, तो झाडा पोचा करतो, मशीनला कपडे लावायचे, कोणी वाळायला घालतं, कोणी काय करतं. मग 11 वाजतावर सगळं काम उरकतं. मग 10 वाजता ते उठला ना, मग कोणी एक जण घेतं त्याला विवानला आणि मग त्याला थोडं खायला घालायचं. आणि मग हे कामाला बसले का मग पुढे त्याला आंघोळ घालायची, त्याला खायला घालायचं, त्याला 1 वाजता झोपी लावायचं. मग ते डायरेक्ट 3 वाजता उठतो. 3ला किंवा 4ला 5ला असा उठतो, जसा टाईम असं त्याला हलवीत राहील तर कवर पण झोपतो. मग विवांसोबत आम्ही पण हां झोपतो. विवानसोबत आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण वेळ विवान बाहेरच असतो. रात्री पण बाहेर तिथं हॉलमध्ये झोपतो, कारण जेव्हा झाला आहे तेव्हापासून तो आतमध्ये आमच्यासोबत झोपलाच नाही आजपर्यंत. 9 महिने, 9 महिने फक्त आत राहिला. त्यानंतर आईने सांभाळलं त्यांना, म्हणजे रात्रीचं त्याचं दिवसभराचं जेवण, आंघोळ वगैरे सगळं आईच बघते. तर असं रात्री झोपायला सुद्धा विवान आईजवळच असतो. रात्रीचं दूध एकदा दोनदा उठतो तो, आता नाही उठत. आईच देतात. आता आता नाही. नाही उठत. आता 1 महिना झाला तो रात्रीचा उठतच नाही. डायरेक्ट सकाळचं 4ला किंवा 5ला उठतो. मग दूध प्यायला का 10 वाजेपर्यंत झोपतो. 10-10:30 वाजतात, कधी 11 वाजता झोपतो. आपण ना पुढच्या संडेला किंवा सॅटर्डेला ना विवानचं रुटीन घेऊ एक. म्हणजे तो काय खातो, कधी उठतो, हे एक चांगलं आहे की हेल्प होईल. ज्यांना नवीन बाळ आहे 1-1.5 वर्षाचं किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे, मग त्यांना पण कळेल की बाबा बाळ 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं झाल्यावर काय खातो, काय नाही, कधी झोपतो. तर पुढच्या सॅटर्डे किंवा संडेला आपण विवानचं फुल रुटीन घेऊ. तर आजचा विषय हाच आहे की बाबा या दोघांचं कोऑर्डिनेशन कसं होतं. तर महत्त्वाचा एक प्रश्न आहे, सासू आणि सुनेचं भांडणं होतात का कधी? कारण तुम्ही ऐकलं असेल रुटीन एवढं बिझी असतं, भांडणं करायला वेळच नसतो, पण तरी पण कधी भांडणं होतात का? तुझ्याकडून ऐकायचं आई पहिलं. कधी होतात का भांडणं नाही होत, तरी? भांडायचंच नाही. चला, आई म्हणती नाही. एक प्रियंका बाजू तू कमी खरंच घ्यायची सांग. पण भांडायचं नाही. नाही, आमचे भांडणं नाही होत. हां, बट आहे ना, कधी गोष्टी नसल्या रेडी
तर मी प्रवीणला ओरडते आणि प्रवीणला ओरडल्यावर मग प्रवीण म्हटलेच की आई पण होता त्यांच्यात, मग होतच. आणि समजा कधी झालेच भांडणं तर काय करता मग? समजा झालीच भांडणं तर तो गप्प राहायचं घडीभर. समजा इग्नोर करतात, कारण एवढं बिझी शेड्यूल आहे ना आमचं, कोणाला भांडणं करायला वेळच नाही आहे. माझं एवढं ब्लॉग एडिटिंग असतं दिवसभर. मी आता बघा संडे, आज झोपायची वेळ आहे, दुपारी 3 वाजले तरी यांना दोघींना इथं बसवलं आहे, कारण काहीतरी कंटेंट शूट करायचं आहे त्यामुळं. तर असं आहे, भांडणं होत नाहीत. हा सरळ काही लोकांना खोटं वाटेल की बाबा काय, पण आम्ही सगळे एवढे बिझी असतो ना, तर तो आणि आता एक सासू म्हणून आई, तुझा अनुभव कसा आहे की सुनेबद्दल, की बाबा कसं वाटतंय तुला? गावाला होती, गावाला कामाला जायची शेतात, मग तिथल्या बायका काही वेगळ्या सांगायच्या का? म्हणजे लग्न झाल्यावर असं होईल, आणि लग्न झाल्यानंतर तुला असं कसं वाटलं की काय? त्या म्हणायच्या सून आल्यावर बघ काय होतं आणि नाही काय, माहिती. सून आल्यावर बघ तुला कळन. मी म्हणायची सून आल्यावर काय कळन, आपण काय म्हणायचंच नाही, सगळं काम आपणच करायचं. मग तसं आता मी तर धरलंय तर सगळं काम करायचं, तिला काही सांगायचं आणि नाही. एक की आई शेतात काम करायची उन्हात, तिकडं गावाला जाऊन. म्हणजे कसं आहे, तिकडं गावाकडं बायका किती म्हाताऱ्या झाल्या ना तरी शेतातच जातात. हा अजून पण शेतात जाते. त्याच्यापेक्षा आईला थोडं इथं बरं वाटते, बाळाला सांभाळते ती. असं नाही की तुला बोलायची, नाही, सावलीत वगैरे आई जसं तिला इथं जरा कम्फर्टेबल वाटतं. आता सून म्हणून तुझा कसा अनुभव आहे आज सासू? मला तर खूप सपोर्टिव्ह सिस्टम आहे, खूपच जास्त. ॲज अन लाईक मदर, माझ्यासाठी माझं बाळ दिवसभर एक म्हणजे काय म्हणतो आपण, नोन पर्सनकडे आहे. आणि इवन आहे ना, ते बाळाचं मला काहीच बघावं लागत नाही. शी सू खाणं पिणं सगळं आई करतात. आणि सिटीमध्ये पण हा एक प्रॉब्लेम आहे की बाबा दोघं वर्किंग असेल ना तर तिसरी बाई ठेवायलाच लागते. आणि माझ्यासाठी खूपच सपोर्टिव्ह सिस्टम आहे. मला आई तर ऑब्व्हियसली ब्रेकफास्ट आणि डिनर भेटत असले, अजून काय पाहिजे आपल्याला. दुसरं सगळं होतंच. आणि 1 मिनिट थांबा, मी चालू आहे का बघतो व्हिडिओ. आणि असा एक कोणता प्लॅटफॉर्म आहे का तुम्ही दोघी सोबत असता? संध्याकाळी पिल्याला घेऊन बसायचं, पिल्याला घ्यायचं. आम्ही आल्यावर मी जेवणार, मग आई त्याला सांभाळणार, मग आई जेवताना मी सांभाळणार, किंवा मग त्याला झोपवताना आई झोकात येणार, मी झोपणार, किंवा मी झोकात येणार, आई शेजारी असणार. आणि मला म्हणायचं होतं की दोघींच्या आवडीचं काही एखादी गोष्ट, की ती म्हणजे सिरियल, तुमच्या सिरियल असतात रात्रीच्या, ते आम्ही बघतो. दोघींना आवडतात, तो एक प्लॅटफॉर्म होता. आम्ही सिरियलच्या वेळेस आम्ही सोबत असतो दोघे. देव माणूस भारी मालिका असते. तू कधी कधी बंद करतो टीव्ही, तुला राग येतो. मला नाही आवडत सिरियल, ते बंद करतो. ती बघा वाटते तेवढीच बघतो. मग अजून एक गोष्ट आहे की अशी एक गोष्ट तुला असं वाटते प्रियांकाने सुधारायची, म्हणजे वागण्यात, बोलण्यात किंवा कामात अशी एक असली तर सांगायची, तुला असं वाटतं? मला वाटतं खर्च कमी करावा, ठीक. पैसा साचून ठेवावा, मग जरा थोडं मोठं हो आपण. अजून आता त्याच्यातच चाललंय, थोडं पैशाचं बी बाबतीत. आता तुला असं वाटतं आईनी एखादी गोष्ट काय करेक्ट केली पाहिजे की इन द सेन्स की अजून चांगली होऊ शकते किंवा काय? नाही, असं काही नाही. ठीक आहे, जसं चाललंय तसं ठीक आहे. आणि आपण एकमेकांना एक्सेप्ट करणंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही एकमेकांना चेंज केलं तर त्यांची पर्सनॅलिटी आपण चेंज करून त्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्यात काहीच फायदा नाही. बरोबर, त्यांचे विचार पण त्यांच्या जागी, आपले विचार पण आपल्या जागी. आणि आपण तसं बोलतोच की त्यांचा विचार नाही मला आवडला तर मी डिरेक्टली बोलते, मी करणारच नाही तसं. आणि अजून एक लेटेस्ट गोष्ट आईमध्ये प्रियांकाने चेंज घडून आणलाय की गाऊन घालत नव्हती आई. तिला थोडंसं ऑकवर्ड वाटायचं, तर प्रियांकाने चांगली सवय लावली की थोडं कम्फर्टेबल वाटतं इकडे सिटीमध्ये. तर 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 अजून एक होता, एक मेसेज आईकडून ॲज अ सासू, ते झालंच आहे. काय नाही, मग एवढंच होता पॉडकास्ट, एकदम व्हेरी इझी सिम्पल. तर काय आता सगळ्यात शेवट कसा करायचा? एक भांडणं होतात आमच्या दोघींमध्ये. प्रवीणने काम केलं नाही तर मी डिरेक्टली म्हणते आईंना, तुमच्या पोराने काम केलं नाही, तुमचा पोरगा असा आहे. सँडविच त्याच्या मागच लागते, झाडून घे पोचा घ्या, झाडून घे पोचा. आणि आई माझ्या पोराला काय बोलले तर मग त्यांच्या पोराला मी धरते ॲज युजल. चला आता माझं समराईज करतो मी आजचा पॉडकास्ट, की बाबा जिथं आहे तिथं सगळं तसं व्यवस्थित चालू द्यायचं.
काय नाही, काय असलं वाटलं तर इग्नोर करायचं. दोन वेगळे वेगळे जनरेशन्स आहे. सासू सून ॲक्च्युली आहे ना, ठीक आहे भांडणं होत असतील म्हणजे ज्यांच्या पण घरी, तर एकमेकींना समजणं तेच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्या स्वतःच्या आईसोबत सुद्धा भांडणं होत असतात. तिच्यासोबत पण 5 मिनिटांनी भांडतोच आणि डिरेक्टली नीट होतो. तर सासूसोबत का नाही? सासूला पण आई मानून आपण तसंच भांडलो तर मला नाही वाटत काही रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येणार. तुम्ही सांगा, तुम्ही चेंज करा किंवा तुम्हाला नाही आवडलं तर डिरेक्टली सांगा की मला हे आवडत नाही. तसंच सासूनेही एक्सेप्ट करावं की सून मॉडर्न आहे, सुनेची हे वेगळे विचार आहे, तर त्यांनीही एक्सेप्ट करावं. दोघी सोबत चाललो तरच घर चालेल. अदरवाईज देन न्यूक्लिअर फॅमिली होईल. बरोबर आहे. आम्ही कधी बाहेर जेवायला गेलो तर आई विवानला घेऊन बसते की ते ॲक्सेप्टेबल आहे बाबा. सिटीमध्ये राहायचं म्हणजे अशा गोष्टी आहेत. तुला काय बोलायचं का शेवट जाता जाता? काय नाही बोलायचं, बरं आहे असंच राहायचं, हसत खेळत सगळ्यांनी असंच राहा. नाही का? स्टार्टिंगला मी एकदा जीन्स घातली होती आणि फॅशनेबल जीन्स कटवट. ताई म्हणे अशी घालते का? मी म्हणे अजून छोटी करू का? म्हणजे असं नाहीये की आई मला डिरेक्टली असं बोलतात, पण मग आपण आहे ना त्यांना असं चेंज करायचं. आता मी वन पीस घालते त्यांच्यासमोर तरी काही बोलत नाही. त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे की मुलगी म्हणजे सून अशीच आहे, तर तिला त्याच्याच हिशोबाने चालू देवा. बरोबर आहे. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन. ते कम्युनिकेशन नीट करायचं. जे काय असेल ते अपफ्रंट म्हणजे समोरासमोर येऊन बोलायचं की बाबा हे झालं ते झालं, असं तिसरा पर्सनमध्ये नको यायला. चालेल. तर मग आजचं कन्क्लुजन काय होतं? सासू सुनेचं भांडण का सासू सुनेचं कोऑर्डिनेशन म्हणजे समजूतदारपणा. मग समजून घेतलं का मिरलं तरच आहे, नाही समजून घेतल्यावर मग ती तिकडं आणि मी इकडं. असंच आहे, तर असं आहे. घ्यावं लागत. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला? अजून काय मुद्दे ॲड करायला पाहिजे होते? मला तर कमी वेळ होता, मी एवढेच मुद्दे ॲड केले. मी जसं सांगितलं पुढच्या शनिवार रविवार जर आम्ही इथं घरी असलो, फ्री असलो, तर विवांचं शेड्यूल, विवांचं डाएट घेऊन येणार मी. मस्त व्लॉग होणार आहे असे. कारण डेलीचं कसं डेली ॲक्टिव्हिटी असते आमची, जिम, खाणं पिणं, ऑफिस, जॉब, परत डिनर, झोपणं, विवांसोबत थोडंसं खेळणं. मग अशा गोष्टीमध्ये असे पॉडकास्ट घ्यायला वेळ नाही मिळत. मग शनिवार रविवार असतो. कालचा पॉडकास्ट मस्त झालेला आहे, गावाला गेलतो आम्ही, आणि हा पण मस्तच झाला आहे असं मला वाटतंय. तुमच्या लाईक कॉमेंट्स करा, खाली शेअर करा आणि स्टेटसला ठेवा. तर भेटूयात आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. हे होतं हे टॉपिक. बस काय नाही. असू नको प्रियंका, हे माहीत बघा पाय त्याच्यावर ठेवतो, मला बसायचं इथे. तो क्लिप कशाला लावलं तुम्ही? आधी मला सांग ना. हॅलो काय पण बोल, मला बघायचं होतं आवाज येतो का नाही. हॅलो प्रियंका तू बोल. हॅलो एवढे जाऊन हॅलो आईला एक प्रश्न विचार. हॅलो, तुमचं नाव काय? आई, तुमचं नाव काय आहे? आई तू सांग. काय माझं ना सांग. शांता. आधी काय विचारायचं काही नाही. मला पण नाही माहित.